राज्यातील अधिकाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीची आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठी भाषा प्रेमींमध्ये नाराजी दिसते। अधिकाऱ्यांसाठी 29 जूनला हिंदीची परीक्षा आहे। मराठी अभ्यास केंद्राचा सरकारच्या निर्णयाला विरोध आहे। सक्ती असतानाच आता शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदीची परीक्षा द्यावी लागते। 28 जूनला हिंदी परीक्षा होते राज्यात। मग अधिकाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीची केलेली आहे, त्याची हिंदी परीक्षा देखील होणार आहे। अधिकाऱ्यांना हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। हा मूर्खपणा आहे। एक तर राज्य सरकारला गरज नाही आहे की अधिकाऱ्यांनी हिंदी शिकावायची। मुळात इथले जे अधिकारी आहेत, जे महाराष्ट्रात काम करत आहेत, त्यांनी हिंदी शिकणं अपेक्षित नाही आहे। महाराष्ट्रात जे काम करायला येत आहेत त्यांनी मराठी शिकणं अपेक्षित आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षा लादून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी, अन्यथा परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील। वर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते। कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाहीये किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे, परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे।